प्रेज द लॉर्ड. माझे नाव अँड्रू अमोल सुतार आहे. आज मी आपणासमोर एक गीत सादर करणार आहे. गीताचे बोल आहेत, जखमी करूनी तुझला. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. हाती पाळी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. हाती पाळी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी. मी रोग मुक्त झालो, मी रोग मुक्त झालो. फटके तुला मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. पाहुनी येशू तुझला धिक्कारिले जगाने. पाहुनी येशू तुझला धिक्कारिले जगाने. पावे कृपा मी आता, पावे कृपा मी आता. श्रापच तुला मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र गोड नावामध्ये पुन्हा एकदा सप्रेम सलाम. प्रियजन हो, गेल्या 5.5 महिन्यांपासून आपण कोरोना संकटाबरोबर जगत आहोत. आणि कोणत्याही संकटामध्ये असताना, संकटाबरोबर जगत असताना जर आम्हाला अंतर्यामी शक्ती मिळते, आम्हाला देवापासून मिळणारं बळ, सामर्थ्य मिळतं, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण येणाऱ्या संकटावर प्रभूमध्ये मात करू शकतो. आणि खरोखरच या संकटामधून जात असताना परमेश्वर आम्हा सर्वांचं सहाय्य करत आहे. त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद, त्याचा अनुग्रह याची प्रचिती आपल्याला येत आहे. त्याबद्दल मी देवाला मनापासून धन्यवाद देतो. ऑगस्ट महिना आणि या ऑगस्ट महिन्यातला हा शेवटचा रविवार आपण देवाच्या पवित्र चरणाजवळ भक्तीच्या माध्यमातून जाणार आहोत. पुढचा जो रविवार आहे तो सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार 6 तारीख येते. परंतु 5 तारखेला शिक्षक दिन हा दिवस सर्वजण आपण पाळतो. आणि म्हणून पुढच्या रविवारी देवाच्या वचनातून मार्गदर्शन करण्याकरता आपल्या मंडळीच्या सन्मान्य सभासद प्रोफेसर रंजिता सुधीर सुतार यांना आमंत्रित केलेलं आहे. आणि देवाच्या पवित्र वचनातून
आपल्या सर्वांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे मागच्या रविवारी पुणे या ठिकाणी जी एक स्पर्धा घेण्यात आली होती, कोविड-19 शाप की संधी, आणि मी मंडळीतील प्रियजनांना अपील केलं होतं, विनंती केली होती की आपण यामध्ये जितक्या संख्येनं आपल्याला सहभागी होता येईल तितक्या संख्येनं आपण सहभागी व्हावं. पण फक्त आपल्या मंडळीमधून एकच प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सिस्टर नीता अमोल सुतार यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यांना या स्पर्धेमध्ये सहभागीपणाचं जे प्रशस्तीपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, ते मिळालं. त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो आणि या प्रयत्नांबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि याचबरोबर मंडळीसाठी एक असाइनमेंट मी दिलं होतं, कारण या कोविड-19च्या काळामध्ये आपण अधिकाधिक देवाच्या जवळ जात आहोत. प्रत्येकाच्या हातामध्ये सदैव मोबाईल आहे आणि व्हॉट्सॲप आपण प्रत्येक वेळेस चेक करतो. आणि एक अपेक्षा अशी होती की बऱ्याच जणांनी कोविड-19 शाप की संधी या विषयावरती लिखाण करून पाठवावं अशी अपेक्षा होती. पण खूप दुर्दैवाची बाब आहे, फक्त तिघांनी या ठिकाणी आपले जे विचार आहेत या संबंधीचे ते लिहून पाठवलेले आहेत. आपण मोबाईलचा वापर नुसते मेसेजेस फॉरवर्ड करण्याकरता करतो किंवा इतर गोष्टींसाठी करतो, परंतु ह्या संधीच्याद्वारे आपण देवाच्या अधिक चरणाजवळ जावं ही एक गोष्ट आपण विसरतो. त्याबद्दल खरोखरच एक मनाला वाईट वाटतं, कारण येणाऱ्या काळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये असलेली जी बांधिलकी आहे, आपल्या वचनाशी असलेली बांधिलकी आहे, ती वाढली पाहिजे आणि ती जपण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून विनया माणिक रावळ या प्रिय मुलीने यामध्ये सहभाग घेतला आणि तिनं आपलं लिखाण पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे सिस्टर नीता अमोल सुतार यांनी आपलं लिखाण पाठवलं आहे आणि सिस्टर स्नेहलता सज्जन थोरात यांनी आपलं लिखाण पाठवलेलं आहे. प्रभूमध्ये मी या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि यावरून हेच आपल्याला दिसून येतं की बऱ्याच वेळेला आपण वचनाकडे दुर्लक्ष करतो, परंतु देवाच्या वचनाकडे लक्ष देणारे, देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे, त्यांना परमेश्वर अद्भुत रीतीनं आशीर्वाद देत असतो आणि ह्या आशीर्वादाचे हे साक्षीदार आहेत. दुसरी महत्त्वाची सूचना की मंदिरामध्ये भक्तीमध्ये नेहमीच कौटुंबिक गीताला आपण एक प्राधान्य दिलं होतं. आणि अजूनही माझी विनंती आहे की ज्या कोणाला देवानं कृपादान दिलेलं आहे, गाण्याचं, भक्तीमधला आपला सहभाग घेण्याविषयी ज्यांची खरोखरच इच्छा आहे, अशा सर्वांना मी विनंती करतो की आपण कौटुंबिक लोक या नात्यानं, कुटुंबातील प्रियजन या नात्यानं आय डोंट एनकरेज द सोलो सॉंग्स, वैयक्तिक गीत न गाता आपण कुटुंब या नात्यानं भक्तीमध्ये गाण्यासाठी एखादं जर गीत, त्याचा व्हिडिओ जर आपण पाठवला तर फार बरं होईल. कारण उपासनेच्या संदेशाच्या अगोदर हे गीत या ठिकाणी जर लोकांपर्यंत पोहोचलं तर त्यातून देवाला खूप मोठं आपण गौरव देत आहोत. तेव्हा कृपा करून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी विचार करा की ज्यांना देवाने कृपादान दिलेलं आहे, जे चांगले गाऊ शकतात, त्यांना माझं अपील आहे की आपण आपल्या गीताचं एक व्हिडिओ करून वेळेमध्ये जर आपण सचिन थोरात यांच्याकडे जर पाठवलं तर फार बरं होईल. प्रियजन हो, यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनाकडे जाणार आहोत आणि आजच्या मननासाठी जे शास्त्रपाठ निवडलेले आहेत त्यांचं वाचन या ठिकाणी आपण केलेलं आहे. स्तोत्र 119, 65 ते 72, उत्पत्तीचा ग्रंथ याचा 12वा अध्याय 1 ते 7 आणि फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय 4 ते 11 या वचनांचं वाचन आपण केलेलं आहे. आपण संदेशाकडे जाण्याच्या अगोदर आपण शांत राहूया आणि आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. पायामी पडतो, अर्जी ही करीतो,
तुझवरी प्रेम वाढो. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, अगदी मनापासून मी तुला धन्यवाद देतो प्रभू. या संकट काळामध्ये सुद्धा तुझं आमच्याबरोबर असणं आणि त्यामुळं आम्हाला प्राप्त होणारा आशीर्वाद याची प्रांजल कबुली आज आम्ही तुझ्या चरणाजवळ देत आहोत. होय प्रभूजी, तो तुझा स्पर्श आहे, तो तुझा शब्द आहे. त्या स्पर्शाच्या आणि शब्दाच्या द्वारे आम्हाला तू अंतर्यामी बलसंपन्न करत आहेस आणि या संकट काळामध्ये जगण्यासाठी एक नवीन आशा, नवीन दृष्टिकोन, नवीन शक्ती तू आम्हाला देत आहेस. याबद्दल मी तुझे आभार मानतो. आज तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही येत असताना प्रभू आमचं तू सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या भक्तीमध्ये आम्ही सहभागी होत असताना अंतःकरणाची शुद्धता, सत्यता प्रभू आमची तुला ठाऊक आहे. आणि म्हणून प्रेमळ परमेश्वरा, आजचा हा संदेश आम्हा सर्वांसाठी, ऐकणाऱ्यांसाठी आणि तुझा सेवक या नात्यानं मी देत असताना आम्हा उभयतांचं तू सहाय्य कर. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, आजच्या संदेशाचा जो विषय आहे तो विषय दिलेल्या चारही शास्त्रपाठातून नमूद करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण स्तोत्र 119 आणि 65 ते 72 ही वचनं आपण वाचलेली आहेत. आणि ह्या वचनामध्ये या ठिकाणी स्तोत्रकर्ता वचनाची महती, वचनाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे हे सांगत असताना तो म्हणतो, हे परमेश्वरा, तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाचे हित केले आहेत. कधी कधी आम्हाला असं वाटतं की काही गोष्टी आमच्या हिताच्या आहेत, परंतु आमच्या हिताच्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये अहिताच्या असू शकतात. आणि स्तोत्रकर्त्याला हे सत्य उमगलेलं आहे आणि तो म्हणतो की तुझ्या वचनाप्रमाणे तू आपल्या दासाचे हित केले आहे. या ठिकाणी स्तोत्रकर्त्यानं देवाच्या वचनाला संधी दिली आपल्या जीवनामध्ये आणि त्या वचनाप्रमाणे जेव्हा देवाची इच्छा, देवाची योजना स्तोत्रकर्ता आपल्या जीवनामध्ये जगला, त्यावेळेस त्याला कळालं, त्याच्या लक्षात आलं, ही रिअलाइज्ड, त्याच्या लक्षात आलं की खरोखरच देवाच्या वचनामुळे माझं हित झालेलं आहे. 67 वचन या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो, मी पीडित होण्यापूर्वी भटकत असे. जोपर्यंत तुझ्या वचनाची बांधिलकी माझ्या जीवनामध्ये नव्हती त्यावेळेस कदाचित मी तुझ्या वचनापासून भटकत असे, परंतु आता मी तुझे वचन पाळत आहे. म्हणजे स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो, माझ्या जीवनामध्ये जी पीडा आली, माझ्या जीवनामध्ये जे दुःख आलं, त्या पीडेमुळं आणि दुःखामुळं, कारण 71व्या वचनामध्ये तोच विचार तो मांडतो. तो म्हणतो की मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले, कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो. स्तोत्रकर्ता या ठिकाणी म्हणतो, तुझ्या वचनाच्याद्वारे मला एक असं सत्य उमगलं की माझ्या जीवनामध्ये येणारी पीडा माझ्यासाठी काय झालेली आहे, तुझं नियम मला शिकण्याची संधी देऊन गेलेली आहे. आणि या स्तोत्रामध्ये स्तोत्रकर्ता आपलं आध्यात्मिक जीवन देवाच्या वचनाप्रमाणे किती प्रगल्भ होतं आणि येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी आपण किती बलशाली बनतो, आपण किती सामर्थ्यशाली बनतो, याची प्रचिती आम्हाला या स्तोत्रकर्त्याच्या विचारातून किंवा स्तोत्रकर्त्याच्या या जीवनातून आम्हाला पाहावयास मिळते. प्रियजन हो, या ठिकाणी आजचा जो विषय आहे तो विषय असाच आहे. या ठिकाणी जे तिन्ही शास्त्रपाठ आपण ऐकले, उत्पत्तीचा ग्रंथाचा 12वा अध्याय 1 ते 7 वचनं, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण फिलिप्पेकरास पत्र 3रा अध्याय 4 ते 11 वचनं आणि संत मत्याचं शुभवर्तमान 13वा अध्याय 44 ते 52 वचनं. आणि ही वचनं वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरोखरच ज्याला आपण देवराज्य म्हणतो, कारण देवराज्याची संकल्पना सर्वत्रच आम्हाला पाहावयास ऐकावयास मिळते, किंवा स्वर्गाचं राज्य आणि देवराज्याची ही जी संकल्पना प्रभू येशू ख्रिस्तानं
आम्हाला सांगितलेली आहे. किंबहुना देवराज्याचा अर्थ अनेक दाखल्यांच्याद्वारे या ठिकाणी शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः आम्हाला सांगितल्याचं या ठिकाणी आपण पाहतो. आणि म्हणून हे जे देवराज्य आहे, हे देवराज्य मिळवण्यासाठी, देवराज्याच्या प्राप्तीसाठी केलेला कोणताही त्याग मोठा नाही. आजच्या संदेशाचा विषय काय आहे तर देवराज्याच्या प्राप्तीसाठी किंवा स्वर्गराज्य मिळवण्यासाठी केलेला कोणताही त्याग मोठा नाही. नो सॅक्रिफाईस इज टू ग्रेट फॉर दोज हू सीक द किंगडम ऑफ गॉड. देवराज्याच्या मोबदल्यामध्ये आपण जो त्याग करतो तो त्याग किरकोळ आहे. कारण देवराज्याच्या मोबदल्यामध्ये आपण जो त्याग करतो तो एवढा जास्त मोलाचा नाही, परंतु देवराज्याचं मोल मात्र आपल्या जीवनामध्ये खूप अधिक आहे. आणि हेच आजच्या ह्या संदेशातून किंवा ह्या शास्त्रपाठातून आज आपल्याला पाहावयास मिळतं. एक भूमिहीन शेतमजूर, ज्याला स्वतःची शेती नाही, परंतु ज्याला आपण लँडलॉर्ड म्हणतो, जमीनदार म्हणतो, अशा जमीनदाराच्या शेतामध्ये काम करणारा एक व्यक्ती जमीनदाराकडे गेला आणि त्या जमीनदाराकडे त्यांनी शेतात काम करण्यासाठी विचारणा केली, तुमच्या शेतामध्ये मला काम द्या. आणि मग जमीनदाराने त्याला सांगितलं, अनेक ठिकाणी माझी शेती आहे, लांब लांब आहे, काही अर्ध्या एकराची आहे, काही 1 एकराची आहे, आणि शहराच्या जवळच अर्ध्या एकराचा एक शेतीचा पट्टा आहे, शेतीचा भाग आहे, त्या ठिकाणी जाऊन तू काम कर. आणि हा शेतमजूर जे काही अवजार लागतात, कुदळ म्हणा, फावडं म्हणा, आणि हे घेऊन त्या शेतामध्ये लागवडीखाली आणण्यासाठी आणि मशागतीसाठी शेत तयार करण्यासाठी तो गेला. आणि शेतामध्ये कुदळीनं तो उकरत असताना त्याला एक विशिष्ट प्रकारचा आवाज आला. आणि मग त्यानं बारकाईनं किंवा काळजीपूर्वक त्या ठिकाणी खोदून बघितलं तर त्याला त्या ठिकाणी एक हंडा सापडला की जो सोन्याच्या मोहराने भरलेला होता. आता मात्र या जमिनीची खुदाई करताना त्याला सापडलेला हंडा, त्याच्यासमोर 2 पर्याय होते. अगदी प्रामाणिकपणे हा हंडा जो शेताचा मालक आहे, जमीनदार आहे, त्याला नेऊन द्यावा, किंवा त्याच्यापुढे दुसरा एक पर्याय असा होता की परस्पर आपण हा घेऊन जावा, कारण हे मालकाला माहीत नाही, जमीनदाराला हे माहीत नाही. आणि म्हणून प्रियजन हो, याने एक तिसऱ्या पर्यायाचा विचार केला, कारण हा शेतमजूर हुशार होता आणि त्याने पहिल्या पर्यायाचा विचार केला नाही. जर हे धन त्या लँडलॉर्डकडे, जमीनदाराकडे घेऊन गेलो तर कदाचित तो मला यातला काही मोहरा देईल, काही नाणी देईल बक्षीस म्हणून, किंवा मी जर परस्पर घेऊन गेलो तर कदाचित हे उघड झाल्यानंतर माझ्यावरती आरोप लावला जाईल आणि मला ते काय मिळणार नाही. आणि म्हणून त्याने तिसऱ्या पर्यायाचा उपयोग केला आणि तो घरी गेला. त्यानं घरामध्ये जे काही त्याच्या दृष्टीने मोलवाण होतं ते सर्व त्यांनी विकलं. कदाचित त्याचं घर असेल, बायकोचे दागिने असतील, आणि इतर ज्या मौल्यवान गोष्टी होत्या त्या सर्व त्यांनी विकल्या आणि त्यातून त्यांनी पैसे उभे केले. आणि मिळालेले पैसे, त्या विक्रीतून ते विकून मिळालेले पैसे घेऊन तो जमीनदाराकडे गेला. ज्याची जमीन ती होती त्या जमीनदाराकडे तो गेला आणि त्याला म्हणाला की मालक, तुमच्याकडे पुष्कळ जागा आहे, पुष्कळ जमीन आहे, आणि हा जो तुकडा आहे शेताचा तो मला तुम्ही विकत द्या. माझ्या कष्टातून माझ्याकडचे असलेले हे सगळे पैसे मी एकत्र गोळा केलेले आहेत आणि हे दाम जे आहे, हे मोल जे आहे, हे मोल तुम्ही घ्या आणि ही जमीन मला विकत द्या. प्रियजन हो, खरोखरच त्या जमीनदाराला पण वाटलं की माझ्याकडे पुष्कळ जमीन आहे आणि ह्या गरीब भूमिहीन शेतमजुराला ह्या पैशामध्ये ही जमीन आपण द्यावी. आणि मग त्यांनी ती जमीन त्याला दिली. सौदा झाला, व्यवहार झाला. आणि मग मात्र हा शेतमजूर त्या शेतामध्ये गेला, कारण त्याला आता माहीत होतं की आता ही जी शेती आहे ही माझ्या मालकीची आहे आणि या शेतीमध्ये असलेले हे जे गुप्त धन आहे हे सुद्धा माझ्या मालकीचं आहे.
प्रियजन हो, स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानं हा दाखला सांगितलेला आहे. कारण या ठिकाणी ठेव, मोती आणि जाळं, देवराज्याचं स्पष्टीकरण करणारे हे जे दाखले आहेत हे स्वतः येशू ख्रिस्ताने आम्हाला सांगितलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण मोहरीच्या दाण्याचा दृष्टांत पाहतो किंवा या ठिकाणी खमीराचा दृष्टांत आपण पाहतो. म्हणजे समग्र कन्सेप्ट काय आहे, देवराज्याचा कन्सेप्ट काय आहे हे सांगण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं हा दाखला आम्हाला सांगितलेला आहे. प्रियजन हो, मत्तई शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 33व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त बघा लोकांना सांगत आहे, शिष्यांना सांगत आहे, चिंता करू नका, काळजी करू नका. कारण तो काय म्हणतो, तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. या जगामध्ये जगत असताना आम्ही ज्या आमच्या गरजा आहेत, जे आम्हाला हवं आहे ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याला अनुसरून या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, सीक ye first the kingdom of God and his righteousness and all these things shall be added unto you. ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या गोष्टी तुम्हाला कधी मिळतील की जेव्हा तुमच्या जीवनातील प्रायोरिटी, अग्रगणित तुम्ही काय कराल, ठरवाल. प्रथम देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता. कधी कधी आपण जाहिरातीमध्ये वाचतो आणि मग मला ह्या वचनाची खूप आठवण येते. जाहिरातीमध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही एक वस्तू घेतल्या तर 2 वस्तू फ्री मिळतील. परंतु जर एखादा म्हणाला जे फ्री मिळते ते मला द्या, तर आपल्याला देतील का हो? फ्री मिळणाऱ्या गोष्टी आम्हाला पाहिजे असतील तर ज्याचं मोल आहे ते मोल आपण देण्याची तयारी ठेवली पाहिजे. या ठिकाणी देवराज्य हे तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने दिलेलं आहे, परंतु ते त्यामध्ये जाण्यासाठी किंवा त्याचा स्वीकार करण्यासाठी प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही काही गोष्टीचा काय केला पाहिजे, त्याग केला पाहिजे. परुषी नेहमीच प्रभू येशू ख्रिस्ताला अडचणीत आणण्यासाठी त्याला प्रश्न विचारत असत. आणि एकदा परुषाने प्रश्न विचारला, देवाचं राज्य केव्हा येणार? वेन इज टू कम द किंगडम ऑफ गॉड? देवाचं राज्य कधी येणार? आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की बाबा ते असं येत नाही, अशा स्वरूपामध्ये येत नाही, परंतु देवाचं राज्य तुमच्यामध्ये आहे. किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं अगदी स्पष्ट रीतीने सांगितलं की देवाचं राज्य तुम्हामध्ये आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे पुरुषांच्या प्रश्नाचा रोख प्रभू येशू ख्रिस्ताने ओळखला. अँड पॉइंटिंग टू हिमसेल्फ, स्वतःकडे त्याने काय केलेलं आहे, या प्रश्नाचं उत्तर लोकांना दाखवलेलं आहे. तो म्हणतो मी तुमच्यामध्ये आहे आणि जर विश्वासाच्या द्वारे तुम्ही माझ्यामध्ये असाल तर तुम्ही देवराज्यामध्ये आहात. जो कोणी विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्तावर त्याला देवराज्य प्राप्त झालेलं आहे. आणि हे देवराज्य प्राप्त होण्यासाठी मला काही गोष्टींचा त्याग करणं गरजेचं आहे. असं शास्त्रपाठाचा विषय किंवा आजच्या मननाचा विषय आम्हाला तेच सांगतो. नो सॅक्रिफाइस इज ग्रेटर फॉर दोज हू सीक द किंगडम ऑफ गॉड. देवराज्य प्राप्तीसाठी जे झटतात त्यांना कोणताही त्याग मोठा नाही. आणि या ठिकाणी आपण पाहतो ज्याला आपण फेथ, इंग्रजीमध्ये विश्वासाला फेथ असं म्हटलेलं आहे. आणि या 5 अक्षरांनी तयार झालेला हा जो शब्द आहे, या शब्दातलं प्रत्येक लेटर, प्रत्येक अक्षर इट कॉन्ट्रीब्यूट्स टू द मीनिंग ऑफ फेथ. विश्वास काय आहे तर ही 5 अक्षरं आम्हाला सांगतात की विश्वास काय आहे. आणि आजच्या विषयाला ते लागू पडणार आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जर आम्हाला देवराज्यामध्ये प्रवेश पाहिजे असेल, देवराज्य जर आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल विश्वासाच्या द्वारे, तर आम्हाला काही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. आणि फेथ हा शब्द आम्हाला सांगतो, एफ स्टँड्स फॉर फॉरसेक, फॉरसेकिंग ऑल. बघा, ऑल म्हणजे सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. फॉरसेकिंग ऑल आय टेक हिम. जेव्हा माझ्याकडे ज्या आहे, जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, माझ्या दृष्टीने जे महत्त्वाचं आहे, म्हणजे प्रायोरिटी बेसवरती अग्रगणिता विचारात घेता जे विश्वासामध्ये माझ्या उपयोगाचं नाही,
देवाच्या इच्छेनं माझ्या उपयोगाचं नाही, देवाच्या योजनेमध्ये माझ्या उपयोगाचं नाही, परंतु जगाच्या दृष्टीनं माझ्या उपयोगाचं आहे, त्या गोष्टींचा मला त्याग केला पाहिजे. आणि जेव्हा हा त्याग आपण करतो, त्या मोबदल्यामध्ये आपण ख्रिस्ताला स्वीकारतो आणि प्रियजन तुमचा आणि माझा प्रवेश देवराज्यामध्ये होतो. सुरुवातीच्या भागामध्ये आपण अब्राहमाचं उदाहरण बघितलं. 12वा अध्याय आणि 1 ते 7 वचनामध्ये अब्राहमाला कोणत्या गोष्टीचा त्याग करायला सांगितलं? अब्राहमाला सांगितलं, तुझं घर, तुझ्या बापाचं घर, बघा, देश आणि सगळे नातेवाईक. प्रियजन आपण वाचताना हे वाचतो, सांगताना सांगतो, परंतु या गोष्टींचा त्याग करणं किंवा ह्या गोष्टी सोडणं, टू फॉरसेक, किती अवघड आहे. प्रवास करत असताना एखाद्याला आपण जर विंडो सीटला बसलो आणि जर दुसऱ्याला, एखाद्या गरजूला ती विंडो सीट पाहिजे असेल, तर आपण 10दा विचार करतो की मी ती जागा देऊ का नको. किती तासाचा प्रवास असतो, परंतु एवढा पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये असतो, ही माझी जागा आहे. किंवा बसमधून, रेल्वेमधून प्रवास करत असताना असह्य अवघडलेल्या स्त्रिया, काखेत बाळ घेतलेल्या स्त्रिया, यांना आपण पाहतो, परंतु पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं आपण बऱ्याच वेळा करतो, कारण उठून जागा देणं सुद्धा कधी कधी आम्हाला अवघड वाटतं. आम्ही आमच्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये इतक्या यूज टू असतो, त्या सोडणं. मग व्यवहारात आमच्या कुटुंबातील उदाहरण आपण घेऊया, आमचे पोझिशन आणि आमचं पद घेऊया. बऱ्याच वेळेला आम्ही ह्या गोष्टीमध्ये इतकं आमचं एक नातं बनतं की त्या गोष्टी आम्ही सोडायला तयार नसतो. परंतु परमेश्वरानं अब्राहमाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तू सोडून मी सांगेल त्या देशात जा. कदाचित आजच्या ह्या काळामध्ये जर आम्हाला असं सांगितलं तर आम्ही लगेच असं म्हणतो, गिव्ह अँड टेक, या हाताने द्या आणि या हाताने घ्या. या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला काय देणार? देवाने अब्राहमाला काही गोष्टी सोडण्यासाठी सांगितल्या. तू आपलं घर, आपले नातेवाईक, देश सोडून तू मी सांगित त्या ठिकाणी जा. आणि या मोबदल्यामध्ये देवाने त्याला सांगितलं, जो आशीर्वाद आहे तो भविष्यामध्ये त्याला प्राप्त होणारा होता. तो असं म्हणाला नाही की मला आत्ताच तो आशीर्वाद आहे, परंतु तू जर आत्ता ह्या गोष्टी सोडल्यास तर येणाऱ्या काळामध्ये मी तुझं अभिष्ट करीन, तू मोठा होशील आणि तू आशीर्वादित होशील. देवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला आणि म्हणूनच त्याला विश्वासाचा बाप, फादर ऑफ फेथ असं गणण्यात आलं. आणि जर आपण इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 13 वचनामध्ये बघितलं, इब्री लोकासपत्र याचा 11वा अध्याय आणि 13 वचनामध्ये जर बघितलं, अब्राहमाप्रमाणे अनेक लोकांना देवाने काही गोष्टींचा त्याग करायला सांगितला, त्यांनी त्या गोष्टी सोडल्या, त्यांचा त्याग केला. आणि या ठिकाणी त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. बघा, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. हे विश्वासापासून बहकले नाही, विश्वास त्यांनी सोडला नाही, विश्वासापासून ते मागे फिरले नाहीत, ते विश्वासामध्ये टिकून मेले. त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती. जी फलप्राप्ती अपेक्षित होती, ज्या फलप्राप्तीच्या आशेवर ते जगत होते, त्यांना ती फलप्राप्ती झाली नव्हती. पण पुढचं वचन अतिशय महत्त्वाचे आहे, त्यांनी ती दुरून पाहिली. विश्वास काय करतो? माणसाच्या मनामध्ये देवाच्या वचनामध्ये असलेलं सामर्थ्य नाही का, त्याचा तो मागोवा घेतो आणि निश्चित अर्थाने म्हणतो की जरी या घटकेला नाही तर मला देवाचं जे वचन प्राप्त होणार आहे, जो आशीर्वाद प्राप्त होणार आहे, त्याची मला खात्री पटते. जसं आपण पाहतो की स्टेशनामध्ये गाडी येण्याच्या अगोदर, ती लांब रेल्वे येण्याच्या अगोदर लोकांना कळतं की गाडी, त्या रुळाच्या जो आवाज असतो त्याच्यावरती लोक ओळखतात की गाडी यायला लागली. अगदी तशा पद्धतीनं दुरून त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी काय केलं? तिला वंदन केलं असं म्हटलेलं आहे. प्रियजन या शास्त्रपाठामध्ये आणखीन एक महत्त्वाचा विचार आहे आणि तो विचार काय आहे की हे लोक कसे जगले? हे देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याने देवाच्या वचनाप्रमाणे देवराज्य प्राप्त होण्यासाठी बऱ्याच गोष्टी सोडल्या. त्यांना देवानं सांगितलेल्या गोष्टी मिळाल्या नाहीत, प्राप्त झाल्या नाहीत,
परंतु ते कसे जगले? पुढच्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे, आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत. परके आणि प्रवासी आहोत असे त्याने पत्करले. दे कन्फेस्ड दॅट दे वर स्ट्रेंजर्स, सजर्नर्स ऑर फॉरेनर्स. फॉरेनर्स हा शब्द आपल्याला माहीत आहे, म्हणजे परक्या देशामध्ये, परक्या ठिकाणी आपण जगत आहोत. हे आमचं इथलं राहणं टेम्पररी स्वरूपाचं आहे, तात्पुरतं आहे. सजर्नर्स, प्रवासी आहोत अगदी थोड्या वेळासाठी. कधी कधी काही लोक हा विचारसुद्धा बोलून दाखवतात, अहो किती वेळचा प्रवास आहे, आपण ॲडजस्ट करूया, आपण बसूया. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे, अगदी तशा पद्धतीनं ह्या लोकांनी देवाच्या वचनाला प्रतिसाद दिला. देवराज्य त्यांनी स्वीकारलं आणि त्या देवराज्यासाठी सर्व प्रकारचा त्याग त्यांनी केला. फॉरसेकिंग ऑल दे टुक जीसस. येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवला. प्रियजन हो, संत पावलाने, हे झालं जुन्या काळातील संत पावलाने ख्रिस्त प्राप्तीसाठी. बघा, फिलिपिकरास पत्र याचा 3रा अध्याय जे शीर्षक आहे ते शीर्षकच अतिशय महत्वाचं आहे. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की ख्रिस्त प्राप्तीसाठी जात, कुळ, विद्या या हक्कांची किंमत त्यांनी झिरो गणली. कारण तो कोण होता? तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये, जातीय व्यवस्थेमध्ये, धर्माच्या बाबतीमध्ये तो अत्यंत प्रतिष्ठित होता. त्याचं कुळ मोठं होतं, तो विद्या पारंगत होता, उच्चवर्णीय तो होता. परंतु ही काउंटेड इट ॲज झिरो. तो म्हणतो ह्या गोष्टी काय आहेत? केर कचरा आहेत. आणि जगाच्या दृष्टीनं असलेलं जे मेरिट होतं, बघा आज जगाच्या दृष्टीनं असलेलं जे मेरिट होतं, म्हणजे तो इस्रायल लोकातला होता, बन्यामिनी त्यातल्या त्यात आशीर्वादित म्हणजे बन्यामिनी वंशातला होता, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुष म्हणजे अभ्यासक, गाडा अभ्यासक तो होता, आणि अस्तेविषयी मंडळीचा छळ करणारा आणि नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला. प्रियजन हो, अतिशय महत्त्वाचं आहे. नीतिमत्वाविषयी निर्दोष म्हणजे काय? की जे नियमशास्त्रातले नियम होते, साधं उदाहरण जर आपण गेलं, शब्बात कसा पाळायचा, तर त्याचे इतके पोट नियम होते. त्या सर्व नियमांचं पालन करून या ठिकाणी आपण पाहतो की संत पाऊल हा काय झाला होता? निर्दोष ठरला होता. किती मोठी जमेची, किती मोठी एक मेरिटची बाजू संत पाऊलाच्या जीवनामध्ये होती. परंतु जसं फुग्यातून हवा निघून गेल्यानंतर त्या फुग्याचं अस्तित्व नगण्य होतं, तसं या ठिकाणी 7व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? ह्या ज्या गोष्टी माझ्यासाठी लाभाच्या होत्या त्या मी आता हानीच्या असं समजतो. बघा, व्हॉट एव्हर गेन्स आय हॅड, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येण्याच्या अगोदर त्या गोष्टी मला लाभाच्या होत्या. अँड व्हॉट एव्हर गेन्स आय हॅड दिस आय हॅव कम टू रिगार्ड ॲज लॉस. या गोष्टी माझ्यासाठी आता केर कचरा आहेत. बघा, आणि म्हणून आज मननाचा विषय आम्हाला सांगतो की देवराज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही केलेला त्याग जो आहे तो फारसा मोठा नाही. कारण किती मोठा त्याग या ठिकाणी संत पावलानं केलेला आहे. प्रियानो, नो सॅक्रिफाईस इज टू ग्रेट फॉर दोज हू सीक द किंगडम ऑफ गॉड. परंतु जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो आणि या संदेशाच्या द्वारे आज देव तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षण करण्यासाठी संधी देत आहे. प्रियानो, आज अनेक लोक विश्वासणारे आहेत आणि त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर, त्यांच्याशी एक प्रकारचा संबंध आल्यानंतर आमच्या लक्षात येतं की दोज पीपल आर फुल ऑफ मेरिट, सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल्स, डॉक्टर्स, इंजिनियर्स, प्रोफेसर्स, यट दे प्रॅक्टिस द व्हॅल्यूज ऑफ किंगडम ऑफ गॉड. आपल्या जीवनामध्ये देवराज्यांच्या नीतिमूल्यांची जोपासना करणारे लोक आहेत. खूप मोठे लोक आहेत आणि देवराज्याच्या नीतिमूल्यांची जोपासना करणार आहेत. अगदी अलीकडेच आपण टी व्हीला बघितलं असेल, तातासाहेब लहाणे नावाचे एक डॉक्टर्स आहेत. मी त्यांच्या संबंधी एक व्हिडिओ पाहत होतो आणि त्या व्हिडिओमध्ये असं लक्षात आलं की ते नेत्रविशारद आहेत आणि एक वृद्ध बहीण, एक वृद्ध माता त्यांच्याकडे त्या दवाखान्यामध्ये गेल्यानंतर वेळ झाली होती आणि सायंकाळच्या वेळेला ती त्यांच्या परिसरामध्ये कंपाऊंडमध्ये होती आणि डॉक्टर तात्यासाहेब लहाणे बागेमध्ये काम करत होते आपली प्रॅक्टिस संपल्यानंतर. आणि त्या बाईला त्यांनी बघितलं, ती कशासाठी आलेली आहे, चौकशी केली आणि मग तिला त्यांनी त्या रात्रीची व्यवस्था त्या ठिकाणी केली. आणि जेव्हा सकाळी
तपासण्यासाठी ती बाई केबिनमध्ये गेली, त्यावेळेस तिला आश्चर्य वाटलं की हेच ते डॉक्टर आहेत की ज्यांनी माझी चौकशी केली, माझी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केली, माझी झोपण्याची या ठिकाणी व्यवस्था केली. प्रियजन हो, या ठिकाणी आपण पाहतो की अनेक मोठी माणसं आहेत, मेरिटची माणसं आहेत आणि ती काय करतात, दे प्रॅक्टिस द व्हॅल्यूज ऑफ लाईफ. देवराज्याची जी नीतिमूल्य आहेत त्यांची जोपासना करणारी अनेक मंडळी आपल्या जीवनामध्ये आम्ही आहोत. आणि ही देवराज्याची नीतिमूल्य काय आहेत? प्रीती, क्षमा, शांती आणि सहनशीलता. ह्या नीतिमूल्यांची जोपासना करणारे अनेक लोक आहेत, अनेक लोक आहेत. परंतु त्याची दुसरी बाजूसुद्धा आहे. एका बाजूला अनेक लोक आहेत की देवराज्यांच्या नीतिमूल्यामध्ये आपलं जीवन जगणारे आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला आपण असे लोक पाहतो की मेरिटचा तर पत्ताच नसतो, पण अहंकार आणि मीपणा, आपण जे नाही आहोत ते भासवण्याचा प्रयत्न करणारे लोक आज आपण पाहतो. देवाची कृपा गृहीत धरून हटवादीपणाने वागणारे लोकांची संख्या या जगामध्ये जास्त असल्याचं आपल्याला दिसून येतं. आपला देवराज्यामध्ये प्रवेश झाला आहे का याचा आपण गांभीर्याने जेव्हा विचार करतो त्यावेळेस आपण काय त्याग करणं गरजेचं आहे. या जगामध्ये जगत असताना आपल्याकडे जर काही नसेल तर आपण काय त्याग करणार? कारण आम्ही जर अगदी निर्धन असू, आम्ही जर कुठल्याही प्रकारच्या आशीर्वादाने आशीर्वादित नसू तर आपण त्याग काय करणार? परंतु प्रियजन हो, आमच्यामध्ये कृपेचा जो स्रोत आहे देवाच्या, तो दुर्लक्षित करणं हे खूप मोठं पाप आहे. देवाची जी कृपा आहे आणि ती कृपा आपण आपल्या जीवनामध्ये कायम तिचं स्मरण केलं पाहिजे. आणि जर कृपेचं स्मरण आपण करतो तर आमच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होतो. आम्ही निर्माण केलेली आमची आभासी प्रतिमा बघा, आमची स्वतःची फॉल्स इमेज, त्याच्यामध्ये आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो. एक दुराचारी प्रवृत्ती आमच्या ठाई निर्माण होते आणि मीपणाचा हव्यास आमची ओळख पटवून देतो. आणि ह्या गोष्टींचा आपण त्याग करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जेव्हा ह्या गोष्टींचा आपण त्याग करतो, ह्या गोष्टीमध्ये जोपर्यंत आपण रमतो त्या सोडायला आपण तयार होत नाही. आणि ह्याच शस्त्रांच्याद्वारे, बघा मी शस्त्र, ह्याच स्ट्रॅटेजीच्याद्वारे आपण काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी आम्हाला मिळत नाहीत. परिणामी आम्ही निराश होतो, आमच्या मनातील निराशा वाढत जाते. एका बाजूला ख्रिस्त आणि दुसऱ्या बाजूला मी, असं चित्र आमच्या जीवनामध्ये निर्माण होतं. परंतु जो देवराज्याचा प्राप्तीसाठी काही गोष्टींचा त्याग करतो, ख्रिस्त त्याच्यामध्ये आणि तो ख्रिस्तामध्ये जगतो. या ठिकाणी मी ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त माझ्यामध्ये, ही देवराज्याची संकल्पना या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यासमोर मांडलेली आहे. आणि देवराज्याच्या नीतिमूल्यांचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. प्रियानो, देवाच्या प्रीतीचा जर मला अनुभव आला असेल तर ती देवाची प्रीती माझ्यापर्यंत मर्यादित न राहता आय मस्ट बिकम द चॅनल ऑफ गॉड्स लव. देवाची जी प्रीती माझ्यापर्यंत, आय हॅव एक्सपिरियन्स गॉड्स लव, तर आय मस्ट बिकम द चॅनल ऑफ गॉड्स लव. जर देवाच्या क्षमेचा मला अनुभव आला असेल तर आय मस्ट बिकम द चॅनल ऑफ गॉड्स फॉरगिव्हनेस. जर देवाच्या शांतीचा अनुभव मला आला असेल तर आय मस्ट बिकम द चॅनल ऑफ गॉड्स पीस. आणि देवाच्या सहनशीलतेचा जर मला अनुभव आला असेल तर आय मस्ट बिकम द चॅनल ऑफ गॉड्स एन्ड्युरन्स ऑर गॉड्स, या ठिकाणी आपण पाहतो की पेशन्स. प्रियजन हो, आज आम्ही विचार करतो की ज्या गोष्टी आपण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या मिळवल्यानंतरसुद्धा कधीकधी आम्हाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काही समाधान नाही. आणि जर आम्ही बऱ्याच गोष्टींचा आटापिटा केला आणि बऱ्याच गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्या मिळूनसुद्धा जर आम्हाला समाधान लाभलं नाही तर वी आर अवे फ्रॉम द किंगडम ऑफ गॉड. देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी, देवराज्य प्राप्तीसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं तुम्हाला मला अपील केलेलं आहे. तो म्हणतो, किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू. देवराज्य तुमच्यामध्ये आहे. प्रियजन हो, खरोखरच आपण विचार करूया गांभीर्यानं. आणि आपल्याकडं जे देवाच्या दृष्टीने अयोग्य आहे, जे मिळवण्यासाठी आम्ही जी धडपड करतो, मत्ती 6:33 हे वचन मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण धडपडतो ती अग्रगणित आपण सोडून देऊया.
पहिल्यांदा देवाला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य देऊया, ह्या सर्व गोष्टी सोडून देण्याचा निर्णय करूया. आणि मग जेव्हा देवराज्य आमच्यामध्ये येईल तेव्हा तुम्हाला आणि मला हवे असणारे, तुम्हाला मला आवडणारे, तुम्हाला आणि मला योग्य असे सर्व आशीर्वाद देव दिल्याशिवाय कधीही राहणार नाही. प्रभू करो आणि या संदेश वचनाच्याद्वारे देव तुमचं आणि माझं सहाय्य करो, अशी आपण प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, खरोखरच तुझा पुत्रांचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे तू आम्हाला देवराज्यामध्ये प्रवेश देऊ केलेला आहेस. आणि आमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी ज्या गोष्टींचा त्याग आम्हाला करणं गरजेचं आहे, प्रभू तुझं नीतिमत्व तू आम्हाला देऊ केलेलं आहेस. आणि या नीतिमत्वामध्ये जगत असताना या सर्व गोष्टींचा त्याग आम्ही करावा, म्हणून तू आमचं सहाय्य कर. तुझ्या पवित्र पंकछायेखाली आम्हाला सदैव सुखी, समाधानी, निरोगी ठेव, ही तुझ्या चरणाजवळ आम्ही आग्रहाची कळकळीची प्रार्थना करतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाणी प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. आमेन. आपण आपल्या उद्धारक ख्रिस्ताने शिकवल्याप्रमाणे सर्वजण मिळून म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आम्ही जसं आमचे ऋण आम्हास सोडले आहे तसे तू आमचे ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देवाने देऊ केलेली शांती आपली मने आणि आपली अंतकरणे ख्रिस्त येशूमध्ये राखो. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन. आमेन.